श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करीती तया विघ्नेन बाधिती. सकळाभीष्टे साधिती अविलंबेसी. सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा. हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती. सकळाभीष्टे साधिती तुझेनी प्रसादे. समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती लोक कार्य साधे तयांचे. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता. नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत प्रवरदा. माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाव वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी. तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहोनिया माझी एवानी ग्रंथी रिघू करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिपू करू आता. आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी. विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करोनी. चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी. वेद झाले ज्याची मुखीसी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित अहिर्निशी शिरसाकरी असे जाना. आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी. पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कविकुळासी पराशरादे व्यासांसी. वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे पर्यासा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नहे महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे. शब्द व्युत्पत्ती ही नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनोनी मग ध्यायिले पूर्वजमनी. उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासव. नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी. झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी. सदा ध्याय श्री गुरुशी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार. श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. तावन मात्र माझी मती नेने काव्य व्युत्पत्ती. जैसे श्री गुरु निरूपिती तेने परी सांगतसे. पूर्वापार आमुचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी. श्री वाक्य वज कामधेनु मनी नाही अनुमानू. श्रेय वृद्धी पाविनार आपणू. श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार. झाला श्री नृसृती सरस्वती नर. कवन जाणे याचा पार. चरित्र कवनान वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे. आज्ञा असे श्री गुरूंची म्हणून वाचे बोलतसे. ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी असे अखंड तया भुवनी परियेसा. ऐसी कथा ज्याचे घरी वाचिती नित्य मनोहरी. स्त्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलयुक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी.
निसंदेह सातादिनी एकता बंधन तुटे जाना निधान लादे अप्रयासी तरिका कष्टी जे सायासी विश्वास माझिया बोलासी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितेचे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवावो सकळिक गुरु चरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानू श्रोत्र करोनी सावधानू एक चित्ते पर्येसा श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन एका एक चित्ते त्या ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जानती लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रधारा धनप्राप्ती संपत्ती जे जे इच्छिले होय जना लागोनी या संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याये श्री गुरुशी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टिले असे बहुत गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करोनी मानसी मने पाहिन श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करिता चैतन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोलाची हेवा मनी धरुणी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळू वा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय पर्येसा गुरुची त्रिमूर्ती म्हणून वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नव्हे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तूची सखा भ्राता तूची कुळदेवता पारंपारी सदा कष्टचित्ता काहो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तूची दाता तुझ वाचुनी आता असे कवन धाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न देव म्हणोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तूची देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेवोनिया देणे हे सामान्य नामन सेंधान दातृत्वासे तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केशिवरी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तो मासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मजजरी न देसी नरहरी चिंतोनी व्यवहारी घेईन जान दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकांसी करू नये ऐसी कठीणता परियेसी बरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी कैसी आलिंगोनी हर्षी संबोधीपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊन पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी मात्या कृपा करी संभोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कौना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वानिते तुझ पिसे अजुनी तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनु जैसी ठाकी भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी एताची गुरुमनी वंदी नामकरणी मस्तक ठेवुनी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसवुनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो
श्री नृसिंह सर्वोत्यापुक्याने सिद्ध नामक धारक संवादे मंगलाचरण प्रणाम प्रथमोध्याय। श्री गुरुदत्तार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। अध्याय दुसरा। श्री गुरुचरित्र। श्री गणेशाय नमः। त्रयमूर्ती राजा गुरु तूची माझा, कृष्णातिरी वास करुणी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहता विनोदा, ऐसा श्री गुरु चरण ध्यात, जाता भक्त नामांकित, अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्येसा, रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा, येऊन योगेश्वरी जवळू, भस्म लाविले कपाळी, आश्वासनित यावेळी अभय कर दे तसे, इतके देखुने सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत वेळी, मूर्ती देखिले सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखित ऐसाची, देखून या योगेशाते, करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे, कृपेने भक्त लागून, येणे झाले कोठूनी, तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात, त्याचे स्थान गाणगापूर, अमर ज्या संगम भीमा तीर, त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती, कीर्ती ब्रीद ख्याती, सांग तसे सिद्धयती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी, संहार करुनी संशयासी, निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे ते वेळी, एक शिष्या स्तोम मोळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थळी, भक्त वत्सल पर्येसा, गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्यासी वश्य, कळी काळासी जिंके नर, त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणिजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे, एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी, ऐसे एकुणी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी, विनवतेसे कर जोडणी, भक्ती भावे करुणिया, स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आनिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फिडिगा मनाचा, जेणे मन दृढ होय, सिद्ध म्हणे शिष्याशी, तुवा पुसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगीन एक एक चित्ते, वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्म याचे मुखे करून, त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात, तया अष्टदशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मा वैवर्त्य प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वारापंथी, प्रकाश केला हे शिती, ब्रह्मवाक्य विस्तार, तया व्यासापासून एकीचे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुनी, सांगेन एका एक चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला, ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी, निरोपीजे स्वामिया, एक शिष्या एक चित्ता, जधी प्रळयो झाला होता, आदिमूर्ती निश्चितता होता वटपत्र शयनी, अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र क्षयन, बुद्धी संभवे चेतन, आनिक सृष्टी रचावया, जागृत होनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवे नाभिहून, त्रैलोक्याचे रचनाघर, तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तये वेळी, समजताहुनी आपण बळी, मझून आनिक स्थळी, कवन नाही म्हणतसे, हासोनिया नारायणू, बोले गाढ शब्द वचनू, आपण असे महाविष्णू, भजन म्हणे तयावेळी, देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारे ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ पर्येसा, संतोषोनी नारायण, निरोप दिला अधिगण, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तये वेळी, ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणतसे, एकोणी ब्रह्म याचे वचनू, निरोपी त्यासी महाविष्णू,
वेद असती घे म्हणून देता झाला तये वेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर. तेनेची परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी. या वेद मार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्म या अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे जारज उद्बीज उपजाविले. कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग. एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी. बोलवुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी. तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी अपनाते. एकोनी ब्रह्म याचे वचन कृतयुग आले संतोषन. सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचा वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवैत आभरण त्यांचे रुद्राक्ष माळा करकंकने. येणे रूपे युगकृत ब्रह्म यासी असे विनिमित. माते तुम्ही निरोप देत केहू जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक. मातेन साहे ते एक कवने परिवर्तावे. एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका. बोलावणे त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन. हाती असे यज्ञ सामुग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळजन. धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणांसी. हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदा वसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. खडग खट्वांग धरोनी धनुष्य बाण येरा हाती. लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका. निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण ऐका. ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियेसा. विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदनी. तोंड खालते करोनी ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन कलेश द्वेष सवे घेऊन. वाम हाती धरून शिक्षण येत ब्रह्मया सन्मुख. जीवा धरून उजवे हाती नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित. हासे रडे वाकुला दावी वाकुडे तोंड मुखे शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून. देखुनी त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन. पुसतसे अतिविनोदान लिंग जिव्हा का धरली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जीवा रक्षणरांसी हारी असे आपणाते. एकोण कलीचे वचन निरोप देते ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन आपली गुणप्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी. तुझ्या योगी आयुष्य नरासी स्वल्प असे कशत. पूर्वयुगा योगी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका. तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्टती शिती बहु दिवसपर्यंत. आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण. करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी. त्यासी तुवा सहाय्य होवनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकुनी ब्रह्म याचे वचन कली म्हणतसे नमुन. स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना. पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी. सांगतसे विस्तरुनी उपाय कलसी रहाटवया. काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची धाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण. मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी तेच जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. ते जन सहातील तुझी क्रोरी तेच ईश्वरी ऐक्य होते. एकोणी ब्रह्म याचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी
एक चित्ते एक कली, सांगेन एक श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण, शुद्ध बुद्धी वर्ततेचे जन, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरांसी, माता पिता सेवकांसी, अथवा सेवी ब्राह्मणांसी, गायत्री कपिला धेनुसी, भजनारांसी दोष न लगे तुझा, वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसे, तयासी बांधू नको. गुरु सेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्यासी तू बाधू नको. कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी, विस्तारावे मज प्रती. एकोणी कलीचे वचन, ब्रह्मा सांग तसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जान, रेफ पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलेसी. गुरु पिता गुरु माता, गुरु शंकरू निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षिल पर्येसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वरू न रखे तहे पर्येसी, ईश्वरू कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू, गुरुदेवो महेश्वर, गुरुरेव परंतत्व, तस्माद गुरुमुपाश्रयत. गुरु ब्रह्मा सत्य जान, तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्मा कारण, म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी, भजावे शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थव्रत योग तपासी, ज्योती स्वरूप असे जाना. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसी सर्व वृद्धी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन, पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्य नाभी मृगवस्ती, ब्रह्म ऋषी आदी करुणी, तप करती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणून, पैल पुत्र होता द्विज, तया शिष्य बहुतासती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणीचे ख्याती, शिष्य होता पर्येसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्याशी बोलावुनी, पुसतसे संतोषिनी, एका श्रुते सकजन. बोलावुनी शिष्यांसी, म्हणे गुरु परियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू भरवंसी, आम्हासी तू तारक. एकोणी शिष्यांचे वचनी, संतोष झाला वेद धर्ममुनी, संदीपका ते बोलावुनी, सांग तसे पर्येसा. ऐका हो शिष्य सकळीक, आमचे पूर्वाजित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत केले प्रक्षाळिता, काही असे शेष आता, भोगल्या वाचून न सुटे जान. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आडरिगत. याची कारणे निष्कृती करीत, तया पाप घोरांसी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही. हे निश्चित करुनी पाही, भोगावे आम्ही पर्येसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी, न्यावे वाराणसी पुरेसी. पाप भोगिन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात, कौना असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांशी. या शिष्यामध्ये एक, नाम असे संदीपक, बोलतसे अतिविवेक, तया गुरु प्रतिदेखा. दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देहनासी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणून तयासी, दृढ दे असता मनुष्यासी. शालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी, अथवा तीर्थे प्रायश्चित्त. आपुले देही भोगोनी त्वरित, पापा वेगळे न होता निवृत्ते, मुक्ती नवे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. एकोणी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण. कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ पर्येसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत, तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हरसी. अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. एकोणी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण. सांगतसे विस्तारून लक्षण तया पापांचे. आपले पाप आपणासी, ग्राह्य नो हे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप पर्येसा. या कारणे आपण देखा, भोगिना आपले पाप दुःखा. आम्हासी सांभाळी तू दीपका, 21 वर्षपर्यंत. जे पीडिती रोग येते का,
प्रतिपाळनारसी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी येऊन या तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षे विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलीसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ठ होतासी गुरुसी नेले काशीपुराप्रती मन कर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले ते परियेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मन कर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता त्या स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करोनी भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणून देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वन सात स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपुनी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी एर जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्नानिसी म्हणून क्लेश करिता झाला परियसा इतुकही आणि मागोनिया सर्वस्व करीत सेवाया कोप देते शिवया परोपकारी परियसा एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सर्वेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा पुमास विष्टामुत्रा क्षरशना धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मैत्सर रहित वैसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपते जाणावे समस्त रोग अस्ति देखा कुष्ठ 16 भाग नवतिका वेद धर्म द्विजी एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनी ना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोच ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वरासे विष्णू तैसा गुरु म्हणतसे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाचे यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परिदेख प्रसन्न होनी पिनाक एवनी उभा सन्मुख वर मागम तसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी का प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परियसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे थयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाले या स्वामीचा मागेन उपक्षम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी एकूण शिष्याचे वचन बोले गुरु कोपन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थ ईश्वरासी भोगिल्या वाचून पातकासी निवृत्ती नवेगा परियेसी जन्मांतरी बाधती ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलगे वर आपणासी ने गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करून व्योमकेसी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णुपुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदा तिरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अरनिशी करीतो भावे एकचित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून नघे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नव्हे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकुनी शारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कबोते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावुनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देसी परियेसी कवन कार्या सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही केवी देवी वर्मज एकूण दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू
सांगतसे विस्तारुने तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी. जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली. सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे. ऐसे एकुणी दीपक नमिता झाला आनिक. विनवितसे सिद्ध म्हणे द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे मानसी. वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दुरु असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तूच शिष्य शिरोरत्नो भोळा भक्त तुझी माझा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरेन आलो म्हणून आपण देखा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरेन आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञानमज द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे. या परतेन मागे आणिके म्हणून चरणी लागला. दिदला वर शारंग पाणी संतोषणी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. अनेक जरी आम्ही पुससी सांगीन एका एक चित्ते. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करिसी. तेने आम्ही होऊ संतोषी तेवची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझवश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये मृताची क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य प्यान. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ऐश्वरू ब्रह्मा देत जोकावरू. फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूनी परियेसी. ब्रह्मा सांगतसे कलिसी एक चित्ता परियेसा. वर लादून या दीपक गेला गुरुचे सन्मुख. उसे गुरु एक तया शिष्या दीपकासी. एक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका. विस्तारुने सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी. म्या मागितले ऐसे गुरु भक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शब्द ऐसी. वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो. जीविते तू होय स्थिरो काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवविधी. विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे. येणे परिशिष्याशी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म. भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय जस असृजन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी. तरेल भावार्णी गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापासी त्रिकरण सह मानसी. तोची लागे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामकधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः. श्री गुरु दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.